गुड मॉर्निंग. तर आजच्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज सकाळी थोडीशी गेले होते बाहेर मॉर्निंग वॉकसाठी. रिटर्न आल्यानंतर ना स्वयंपाकाची तयारी करायची होती, त्यामुळे आल्यानंतर फ्रेश झाले आणि भाजी आणायला गेले. भाजी घेऊन आले. इथे बघा मस्त आता वांगी आणली होती, वांग्याची भाजी बनवायची होती. नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो पण नक्की करा. इथे वांगी घेतली. वांगी मस्तपैकी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर आता इथे थोडासा मसाला बनवायचा होता, त्यासाठी सगळ्यात अगोदर तर खोबरं असं बारीक करून घ्यायचं आहे. त्यामुळे मिक्सरला असं बारीक वाटलं जातं. खोबरं वाटून घ्यायचं आहे, म्हणजे मसाले परत बारीक असे वाटले जातात. तर खोबरं थोडंसं ओलसं असतं ना, म्हणून पटकन बारीक होत नाही. त्यानंतर खूप सारी कोथिंबीर, 8-10 लसणाच्या पाकळ्या, थोडासा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे, थोडं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट, कांदा लसूण मसाला, थोडंसं काळं तिखट, मीठ आणि हळद घ्यायची आहे. हे सर्व व्यवस्थित नंतर परत बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे मसाला आपला एकजीव होतो, त्यामुळे भाजी खूप छान होते. त्यानंतर ना इथे बघा मिक्सर वरचा खाली घ्यावा लागतो, कारण वरती बटन असल्यामुळं ना मिक्सर व्यवस्थित वरती बसत नाही आहे. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून दिली आहे. सर्व मसाला चांगला दाबून वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे. बाबू इकडून तिकडून चाललं होतं, मम्मा मधीच येत होता पाणी दे, मोबाईल पाहिजे, हे नाटके चालू होते त्याचे. कारण आज काव्य शाळेमध्ये गेल्यामुळं त्याला खेळण्यासाठी घरात कोणीच असं नव्हतं, एकटाच पडला होता तो. त्यानंतर मी मोबाईलही घेतला होता, शूटिंग करत होते त्यामुळं. त्यानंतर चांगली कढई गरम झाल्यानंतर ना 2-3 चमचे तेल टाकायचं आहे आणि लसण कढीपत्त्याची फोडणी द्यायची आहे. इथे मी लसूण नाही टाकला, पण तुम्ही टाका, कारण खूप छान लागते. त्यानंतर ना चांगला आपला कढीपत्ता चांगला तडतडल्यानंतर ना कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा हलकासा फ्राय करायचा आणि जी वांगी घेतली होती आपण अशी चांगली दाबायची आहेत, म्हणजे त्यातला मसाला बाहेर निघणार नाही. त्यानंतर ना वांगी टाकून घ्यायचे, थोडंसं मीठ टाकायचं आणि चांगली तेलामध्ये 2-3 मिनटं फ्राय करायची. परत मी थोडंसं काळं तिखट, कांदा लसूण मसाला, थोडंसं हिंग टाकून घेतलं आहे. परत हे सर्व तेलामध्ये चांगलं व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे आणि जो मसाला तयार केला होता तो पण टाकायचा आहे याच्यामध्ये. आणि तो मसाला करपणार नाही त्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे. थोडंसंच पाणी टाकायचं. पाणी टाकून चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे वांगी पण पटकन शिजतात. खूप छान अशी पण तुम्ही भाजी सुकी ठेवू शकता वांग्याची, खायला खूप टेस्टी लागते, मस्त लागते. पण इथे मी भाकरी बनवणार होते, त्यामुळे रस्सा हवा होता, त्यासाठी इथे मी वांग्याची भाजी थोडंसं गरम पाणी करून टाकायचं आहे. गरम पाणी वापरल्यामुळं वांगी पटकन शिजतात आणि भाजीही खूप छान होते चवीला, त्यामुळं गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. गरजेनुसार पाणी टाकून घेतलं आहे. आता वांगी चांगली शिजवून घ्यायची आहे. तर इथे मी दुसरीकडे वांगी ठेवून देणार आहे आणि एका गॅसवरती आता इथे मी भाकरीची तयारी करत होते. बाबू अधूनमधून येत होता. आज काव्य खेळायला नसल्यामुळे करत होता. आज खूपच म्हणजे त्याला जास्त कामं करायला लागले ना, त्याला वाटत आणि त्याच्यामध्ये आज स्वयंपाकाला ना मला हे खूप जास्त उशीर झाला होता. काव्य गेली होती शाळेमध्ये, डब्बा द्यायला खेळण्यासाठी कोणीच नव्हतं. मम्मी पटापट भाकरी बनवून घेतली. आज बाजरीच्या मध्ये येत होता, मम्मी मला मोबाईल दे, मम्मी मला मोबाईल दे. वांग्याची भाजी आणि बाजरीच्या शूटिंगसाठी मोबाईल नंतर घेतला होता. 2 भाकरी बनवून घेतल्या येत नव्हता, त्यामुळे बाबू खेळत होता. बाबूचं चाललं होतं भाजी दे, भाकर तयार झाली आहे, मस्त ते दे, ते चालूच होतं. कारण त्याला खेळायला कोणी नसल्यामुळं कधी खूप जास्त परेशान करत होतो. मस्त होते बघा. इथे बघा मस्त पैकी. माझा व्हिडिओ तुम्हाला जराही आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आता इथे आपली भाकरी मस्त वांग आपलं चांगलं शिजवली होती, ते बघू शकता. असाल तर माझ्या चॅनलला मी भाजी करा, कारण नवीन युट्यूबरसाठी ना तुमचा एक हा बघा हिरो जास्त खेळत होता मस्त पैकी. फेसबुक पेजला बोलत होता, पाहत असाल तर भाजीपाला फॉलो लावून घेते मी. इथे बघा मस्त भाजी होता, भाजीपाला त्यानंतर ठेवून घेतला. झाला होता स्वयंपाक. तर चला ओके, बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओपर्यंत. बाय बाय.